या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। बाहेर फिरण्यास आणि मोबाईल वापरावर निर्बंध टाकत असल्याने मुंबईत मुलीनेच आपल्या मानलेल्या भावाला सुपारी देत आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील पनवेलमध्ये घडली आहे। प्रिया नाईक असे मृत महिलेचे नाव असून त्यांची गळा आवळून हत्या करण्यात आली। प्रिया यांची मुलगी प्रणिता ही विवाहित असून मागील 2 वर्षापासून पतीसोबत पटत नसल्याने ती आईकडेच राहत होती। यावेळी बाहेर फिरण्यावर आणि मोबाईल वापरावर आईने निर्बंध आणल्याने यातून सुटका मिळवण्यासाठी तिने आपल्या मानलेला भाऊ विवेक पाटील याला 10 लाख रुपयांची सुपारी दिली होती। विवेकने आपला मित्र निशांतच्या मदतीने प्रिया यांची हत्या केली। या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस तपासात विवेक आणि निशांत यांना ताब्यात घेण्यात आले आहे। त्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। या प्रकरणी मुलगी प्रणिता, विवेक पाटील आणि निशांत पांडे या तिघांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास पोलीस करत आहे। दिनांक 13 तारखेला माणिकनगर नावाची सोसायटी आहे पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत। तिथं एका फ्लॅटमध्ये एका महिलेचा, तिचं नाव प्रिया नाईक आहे, मृतदेह संशयास्पद स्थितीत आम्हाला आढळून आला। मग त्या प्रकरणात आम्ही अकस्मात मृत्यू दाखल केला। दुसऱ्या दिवशी जेव्हा तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं तेव्हा असं निदर्शनास आलं की कोणीतरी तिचा गळा आवळून खून केलेला होता। त्यामुळे आम्ही सदर प्रकरणात 14 तारखेलाच खुनाचा गुन्हा दाखल केला। गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून याचा तपास आम्ही पनवेल शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे साहेबांकडे दिला। त्यांनी गुन्ह्याचा सखोल तपास केला, तांत्रिक विश्लेषण केलं, साक्षीदारांकडे विचारपूस केली। त्यावरून असं निष्पन्न झालं की ही जी महिला आहे, तिची मुलगी प्रणाली नाईक, हिने तिचे जे साथीदार आहे 2 विवेक पाटील आणि विशाल पांडे यांच्यासह आईच्या खुनाचा कट रचला आणि त्या कट रचल्यावरून 13 तारखेला हा विवेक पाटील, विशाल पांडे हे मैताच्या घरी गेले आणि त्यांनी तिच्याच ओढणीने गळा आवळून खून केला। मग या प्रकरणात या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि आज रोजी कोर्टात जेव्हा आपण सादर केलं तेव्हा पुढील तपासासाठी 23 सप्टेंबर पर्यंतची पोलीस कस्टडी रिमांड माननीय न्यायालयाने मंजूर केली। सर, मोटिव्ह काय आहे नेमका खून करण्याचा? आतापर्यंत झालेल्या तपासात असं दिसून येतं की ही जी प्रणाली नाईक नावाची आरोपी आहे, तिच्या आईसोबत वाद व्हायचे। तिची एका तरुणासोबत मैत्री होती, हे पण कारण होतं। त्यानंतर तिची अशी इच्छा होती की घरातला सगळा व्यवहार कारभार तिच्याकडे यावा आणि त्यामुळेच तिनं हे कट रचलाय असं प्रथमदर्शनी दिसून येतं। तरी पण आता पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आणखी काही उद्देश होता का याबाबत आम्ही सखोल तपास करणार आहोत। सर, प्रत्यक्ष सहभाग काही होता का यामध्ये? तिने कट रचलेला होता, या दोघांना तिनेच सांगितलं होतं की खून करायचा आहे आणि त्या बदल्यात तिने काही पैसे सुद्धा कबूल केलेले होते। सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर। सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट येथे सुरू झाली आहे। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध। खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये, मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये, चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये। याशिवाय स्पेशल मटन चॉप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध। खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल। फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय। हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। प्रोप्रायटर मोहम्मद इसाक, 9503050076। मोहम्मद सोहेल, 8149278745।